झी 24 तास एक पाऊल पुढे. आणि आता थोडंसं मराठी मालिकेविषयी. राधा ही बावरी ही मालिका आता एका निर्णायक वळणावरती येऊन ठेपलेली आहे. राधानं लग्नासाठी होकार दिल्यानं साऱ्यांनाच आनंद झालेला आहे. त्यातच आता राधाच्या आयुष्यामध्ये एका प्रिन्सची एंट्री होणार आहे. कोण आहे हा प्रिन्स आणि राधा त्याला लग्नासाठी होकार देणार का, हे जाणून घेऊयात त्याच्याकडूनच. राधा ही बावरी या मालिकेत अवतरलाय प्रिन्स चार्मिंग. आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की हा प्रिन्स चार्मिंग कोण आहे. तर मराठी इंडस्ट्रीतला हा एकमेव प्रिन्स चार्मिंग आहे सुनील बर्वे. खूपच कौतुक झालं असं नाही वाटत आहे तुला? एवढं म्हणजे एंट्री झाली आहे फायनली. ऑलरेडी आम्ही लव्ह ट्रायंगल पाहतोय या मालिकेत. तर आता हे लव्ह स्क्वेअर होणार आहे का? आता हा स्क्वेअर होणार आहे का रेक्टँगल होणार आहे मला खरंच काही माहिती नाही. कारण प्रत्येक कॅरेक्टर जितकं लांब चालेल तितकी त्याची ती बाजू जी आहे ती लांब असेल आणि त्याप्रमाणे तो रेक्टँगल आहे का स्क्वेअर आहे काय ते ठरेल. पण मला असं वाटतं आत्ता तरी मी फक्त तिला पाहायला आलोय राधाला. आणि माझ्याही आयुष्यात अनेक घडामोडी घडलेल्या आहेत आणि त्या घडामोडींवरती ओव्हरकम करून त्यांना मी आता हिला पाहायला आलोय. आता ती माझ्या आयुष्यात आणि मी तिच्या आयुष्यात येतोय की नाही हा कळीचा प्रश्न आहे जो मला वाटतं हळूहळू आपल्याला कळेल. नक्कीच. म्हणजे तुमची एंट्री झाली म्हणजे मालिकेत नक्कीच ट्विस्ट येणार आहे. एक मोठा ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पण आता कॅरेक्टर विषयी सांगायचं झालं तर काय सांगाल? अत्यंत आनंदी राहणारा, अत्यंत एक्सपिरियन्स म्हणजे स्वतःच्या बिझनेसमध्ये स्वतःला एस्टॅब्लिश केलेला, खूप पॉझिटिव्हली बघणारा, एका दृष्टिक्षेपात कदाचित माणूस ओळखणारा आणि धमाल धमाल असा हा आहे. असं कॅरेक्टर आहे. म्हणजे गौतम त्याचं नाव आहे. उद्याच लगेच भेटून घेऊ. सरिता उगाच घाई करू नकोस. राधानी तिच्या लग्नासाठी त्या दिवशी जो होकार दिला तो मनापासून नव्हता. हे बघ, तिच्या आईबद्दल तू जे काय बोललीस त्यावरची ती प्रतिक्रिया होती. हे बघ, तिचं लग्न व्हावं हे मलाही मनापासून वाटतं, पण ते तिच्याही मनापासून व्हायला हवं. मी कशाला तिच्या मनाचा विचार करायचा बाबा? तिचं लग्न झालं बस. मग कुठलेही सोमे गोमेशी झालं तरी चालेल. लग्न झालं ना मला तेवढंच पुरे आहे. आणि गौतम शृंगार पुरे चांगलं स्थळ आहे. हे बघा बाबा, हे बघा, मला वाद नकोय. तुम्ही रजनीशशी बोला आणि राधाशीही बोला. उद्याच्या उद्याच सगळं ठरवून टाकते. जसं म्हटलं की प्रिन्स चार्मिंग ऑफ मराठी इंडस्ट्री. म्हणजे अनेकदा असं म्हटलं जातं की खरं सुनील बर्वे सारखं एक जे कॅरेक्टर किंवा एक तुमची जी इमेज आहे ती खरंच इतरांपेक्षा खूप वेगळी आहे. आणि या मालिकेत काहीशी अशीच इमेज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हो, मला असं वाटतं की फारसं माझ्या जवळ असलेलं कॅरेक्टर किंवा मी जसं आहे खऱ्या आयुष्यात तसं असलेलं कॅरेक्टरच मी करतोय असं मला सांगायला आवडेल. माझ्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे कारण मी याच्या आधी झी मराठीवरती एक अत्यंत पोक्त आणि असा मोठा आणि लहान मुलीशी लग्न करणारा असं एक कॅरेक्टर मी केलं होतं, नरसिंह किल्लेदाराचं. त्यानंतर आता मी ज्या वयाचं आहे त्या वयाचं असं एक कॅरेक्टर जे धमाल आहे, मस्त आहे, चुलबुल आहे, असं कॅरेक्टर मला करायला मिळतं आहे. त्यामुळे आय एम लुकिंग फॉरवर्ड टू डुईंग दिस. कितपत मला जमते कळेल. नुकतंच शूटिंग सुरू झालंय मालिकेत, त्यामुळे किती एन्जॉय करताय हे वातावरण? किंवा विरेन आहे, राधाचं कॅरेक्टर श्रुतीने खूप छान केलंय. एकूणच हे वातावरण कसं? वातावरणाविषयी खरं तर बोलायला मी अजून तितकं रुळलो नाही आहे कारण हे आत्ताच आलो आहे आणि आत्ताच सगळं काय म्हणतात त्याला चाचपडतोय. कॅरेक्टर शोधण्यासाठी थोडासा चाचपडतोय. यांच्याशी थोडासा रॅपो जमवण्यामध्ये कुठेतरी माझा वेळ थोडासा जातोय. पण एवढं नक्की की सगळे मराठी इंडस्ट्रीमध्ये सगळे असे खूप कुटुंबात काम करणारी माणसं असतात. त्यामुळे हे सुद्धा एक माझं इथे कुटुंब जमेल असं मला वाटतंय. क्या बात आहे. चला, या मालिकेसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि आमच्याशी इतक्या आपुलकीने बोलला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तेव्हा राधा ही बावरी या मालिकेत एंट्री झाली आहे सुनील बर्वे यांची. झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट दिलीप शिंदेसह जयंती वाघधरे, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.